गुरव सर, प्रथमतः नमस्कार. संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर सांगली या प्रशालेच्या वतीनं आज आपण आंतरजाल उपक्रमाचं आयोजन केलं आहे. या उपक्रमांतर्गत आजचे पुष्प विणण्यासाठी संत साहित्याचा गाढा अभ्यास असणारे एक उपक्रमशील शिक्षक आदरणीय डॉक्टर देवीदास गुरव सर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी सौ वैशाली आडमुठे यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर या प्रशालेच्या वतीने तसेच शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कदम सर, माझे विद्यार्थी या सर्वांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करते. सर्वप्रथम आपण सरांचा परिचय पाहू. त्यांचं पूर्ण नाव देवीदास श्रीमंत गुरव. ते सध्या श्री कलमेश्वर प्रशाला सुलेर जवळगे तालुका अकोट जिल्हा सोलापूर या प्रशालेमध्ये कार्यरत आहेत. त्यांची एकूण 24 वर्षे सेवा झालेली आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर सातत्याने नवनवीन प्रयोग करणारे एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची सोलापूरच्या परिसरामध्ये ख्याती आहे. 1944 पासून लेखनाला त्यांनी प्रारंभ केला. शालेय जीवनापासूनच त्यांना वाचनाचा सुद्धा छंद होता आणि आजपर्यंत त्यांनी विविध विषयावर 150हून अधिक लेख लिहिलेले आहेत आणि विविध मासिकातून ते प्रसिद्ध सुद्धा झालेले आहेत. याशिवाय एक लेखक म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. त्यांची पाऊस हा कविता संग्रह, वाटा पायवाटा हा कथा संग्रह, आठवणीचं अक्षर चांदणं हा ललित लेख, संघर्ष एका वादळाचा, याशिवाय सोलापूरचा स्वातंत्र्य संग्राम इत्यादी विविध विषयावरची पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. मी आदरणीय डॉक्टर देवीदास गुरव सरांना विनंती करते की त्यांनी इयत्ता 10वी कुमार भारती या पाठ्यपुस्तकांतर्गत पद्य 4 उत्तम लक्षण याचे कवी आहेत संत रामदास, याबाबत आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. गुरव सर. हा, धन्यवाद. आदरणीय सौ वैशाली आडमुठे मॅडम, त्यांच्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री कदम सर यांचे मी मनापासून आभारी आहे आणि मॅडमच्या प्रशालेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं मी स्वागत करतो. आपण उत्तम लक्षण ही जी कविता आहे, कवी आहेत संत रामदास, त्यांना आपण समर्थ रामदास सुद्धा म्हणतो. आणि आदर्श व्यक्तीची लक्षणे काय आहेत, त्या व्यक्तीमध्ये कोणते गुण असले पाहिजेत, त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत अतिशय अचूक मार्गदर्शन, अचूक वास्तविकता त्याच्यामध्ये काय असली पाहिजे, त्याचं बोलणं, चालणं, वागणं, दैनंदिन जीवनातील व्यवहार, आपली जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्या कवितेमध्ये आहे, त्या काळी लिहिलेला आहे. म्हणजे बघा, समर्थ रामदासांचा कालखंड हा 1608 ते 1682 असा आहे. त्यांनी त्यावेळेस दासबोधामध्ये अनेक गोष्टी की जे आज देखील आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये उपयोगी पडू शकतात असे काही उपदेश, बोध, संदेश दिलेले आहेत. आणि ही कविता वाचत असताना आपल्याला लक्षात येईल की अतिशय भाषा सोपी आहे, अगदी मुलांना समजेल अशी भाषा आहे. आणि मग आपण कोणत्याही वयात असो, आपलं काम करत असताना आपण काय करावं, काय करू नये, विवेक बुद्धी कशी असावी, सत्याचा मार्ग स्वीकारायचा का असत्याचा स्वीकारायचा, कीर्ती कोणत्या मार्गाने वाढवायची, आपण आपलं कर्तव्य करत असताना आपल्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत त्या विचाराशी आपण प्रामाणिक असतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा केलेला आहे. आधी मी कविता वाचतो पूर्ण. त्याचं कारण असं, कविता वाचता आली पाहिजे, ती पण व्यवस्थित. मॅडमने तुम्हाला सगळं सांगितलं असेल की गद्य आणि पद्य वाचत असताना एक विशिष्ट प्रकारचं अभिवाचन असतं आणि ते आधी शिक्षकांनी वाचलं पाहिजे आणि मग विद्यार्थ्यांकडून तशा वाचनाची अपेक्षा केली पाहिजे. म्हणून
मी सुद्धा उत्तम लक्षण नावाची कविता वाचणार आहे. त्यानंतर आपण स्क्रीन शेअर करून पीपीटी द्वारे ती कविता समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघूया कविता कशी आहे, वाचूया आपण. सगळेजण लक्षपूर्वक ऐका आणि त्या पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न करा. वाचणं देखील खूप महत्वाचं आहे. त्याचे उच्चार, कुठं थांबावं, कुठं अल्प विश्रांती घ्यावी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. म्हणून आधी वाचणं हे महत्वाचं आहे. आपण कविता वाचूया. चौथी कविता आहे उत्तम लक्षण. लेखक कवी आहेत संत रामदास. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून सर्वज्ञपणाची. वाट पुसल्या विन जाऊ नये, फळ ओळखल्या विन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. जणी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. तोंडाळाशी भांडो नये, वाचाळाशी तंडो नये, संत संग खंडो नये अंतर्यामी. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. अशी ही दासबोधामधील दशक द्वितीय समास दुसरा यामधील काही निवडक पंक्ती आपण या पाठ्यपुस्तकामध्ये आत्ताच आपण त्याचं वाचन केलेलं आहे. खर तर समर्थांचा दासबोध हा बोधात्मक मोठा ग्रंथ आहे. कोणाच्या घरी असेल तर जरूर बघा. खरंच ह्या ओळी दुसऱ्या दशकात दुसऱ्या समासात आहेत का हे पण बघायला पाहिजे. ज्याच्याकडे दासबोध हा ग्रंथ असेल त्याने. माझ्याकडे आहे, मी पाहिलाय. त्याचं कारण असं की हे बघत असताना दासबोधा समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ केवढा मोठा आहे, त्यात विविध विषय कसे अंतर्भूत आहेत, समाविष्ट आहेत, हे पण आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, आता आपण कवीचा परिचय तर करून घेणार आहोत, कारण कवीचा परिचय सगळ्यांना बऱ्याच जणांना माहित पण असेल. मी स्क्रीन शेअर करतो आणि मग स्क्रीनद्वारे आपण म्हणजे स्क्रीन शेअर करण्याचं कारण असं की तुम्हाला पण दृष्टीला ते सगळं पडेल आणि समजून घेण्यास, आकलन होण्यास त्याचा फायदा होईल. बघा, उत्तम लक्षण. कवी आहे संत रामदास, त्यांना समर्थ रामदास सुद्धा म्हटलं जातं. नारायण सूर्याजी पंत ठोसर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. ते रामभक्त म्हणून ओळखले जातात. दास्य भक्ती त्यांनी फार मोठ्या आणि कृतीतून त्यांनी दाखवून दिलेली आहे. म्हणून तर त्यांनी स्वतःला ते असं म्हणून घेतात की रामदास, म्हणजे इतके ते रामभक्त होते. दासबोध मगाशी उल्लेख केला की दासबोध हा ग्रंथ त्यांनी लिहिला. तर दासबोध या ग्रंथाविषयी मी थोडस सांगू इच्छितो की आदर्श व्यक्तीची लक्षणे त्यामध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकात पाहिली की हा ग्रंथ 20 दशकांचा असून, दशक म्हणजे आपण अध्याय म्हणतो,
प्रत्येक दशकाचा विषय वेगवेगळा आहे. प्रत्येक दशकामध्ये 10 समास आहे. इथं समासाचा उल्लेख केलाय ना आपल्या इथं. द्वितीय दशक समास दुसरा, आणि एकूण हा 7751 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. आणि उत्तम लक्षण म्हणून नावाची जी कविता आहे ती 42 ओव्यांची आहे. त्यापैकी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 1, 2, 6, 9, 13, 15, 17, 19, 40, 41 अशा 10 ओव्या घेतलेल्या आहेत. म्हणजे उत्तम लक्षण हे सांगत असताना समर्थ रामदासांनी 42 ओव्यांमध्ये ही रचना केलेली आहे. त्यापैकी निवडक रचना कोणत्या हे आता मी उल्लेख केलाय. आणि समर्थ रामदासांचं काम मोठं आहे आणि समर्थ संप्रदाय त्यांच्यापासूनच त्या संप्रदायाची सुरुवात होते असं म्हटलं जातं. आणि त्यांच्या जीवनाचे 4 टप्पे आहेत. जन्म ते ग्रहत्याग, दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी साधना केली, तिसऱ्या टप्प्यामध्ये देशभ्रमण केलं आणि देशभ्रमण करत असताना सामाजिक आणि देशस्थिती त्यांना अवलोकनात आली, आणि चौथ्या टप्प्यामध्ये त्यांनी हा सगळा अनुभव घेऊन समाज प्रबोधन किती महत्वाचं आहे आणि त्यांच्यासाठी काय काय करता येईल हे त्यांनी अखेरच्या टप्प्यामध्ये केलेलं आहे. आता कवितेचा आपण भावार्थ बघूया. कवितेमध्ये नेमकं कवीला काय सांगायचं, संतांना काय सांगायचं आहे की त्यांच्या डोळ्यासमोर समाज आणि जनसामान्य म्हणजे सर्वसामान्य लोक हे होते, आणि सर्वसामान्यांना आणि समाजाला काहीतरी चांगल्या दिशेने वाटचाल करण्यासाठी काही नैतिक मूल्ये घालून दिलेले आहेत. मूल्य संस्कार त्यांनी घालून दिलेले आहेत आणि ते आजही तितकेच उपयुक्त आहे आणि भविष्यात देखील तितकेच उपयुक्त असणार आहेत. तर आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगत असताना आदर्श म्हणजे नेमका काय, म्हणजे आदर्श काय असावं, त्यांनी काय करावं आणि काय करू नये हेही यथोचित मार्गदर्शन त्यांनी केलंय. आणि व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये, संसारामध्ये, आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये राहत असताना, काम करत असताना, जबाबदारी पार पाडत असताना आपल्याकडून होणारी जी कृती आहे ती कशी असावी हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि नेमकं तेच या सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. संत रामदासांनी सांगितलं असं नाही म्हणत मी, त्यांनी तर सांगितलेलंच आहे. पण वारकरी संप्रदाय असेल किंवा समर्थ संप्रदाय असेल किंवा इतर अनेक संप्रदाय असतील, त्या संप्रदायातील संतांनी या नैतिकतेला महत्व दिलेलं आहे. आणि ते म्हणतात, श्रोते हो आता लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला आदर्श व्यक्तीचे उत्तम लक्षण सांगणार आहे आणि प्रत्येकाला त्याचे ज्ञान होणे किती महत्वाचे आहे हे पण तितकंच लक्षात घेण्यासारखं आहे. आणि ते म्हणतात, ते उत्तम गुण जर आपल्याला नीट समजले तर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधण्यास वेळ लागणार नाही, त्याचे सर्व ज्ञान आपल्याला होईल. पहिलं कडवं असं आहे की श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून सर्वज्ञपणाची. तुम्हाला जर सर्वज्ञ व्हायचं असेल तर तेवढी मेहनत, तेवढे कष्ट, तेवढी तपश्चर्या आणि सदाचरण हे महत्वाचं आहे. विद्यार्थी आणि व्यक्ती, शिक्षक आणि विद्यार्थी, शिक्षकाची भूमिका कशी असावी, हे व्यक्ती म्हणून त्यांनी कसं काम करावं, आणि विद्यार्थी दशेत असताना त्यांची जबाबदारी कोण काय, आणि त्या दशेमध्ये असत असताना आपलं कर्तव्य काय, आपला प्रामाणिकपणा त्या बाबतीत किती आहे हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे ही उत्तम लक्षण फक्त मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत असं नाही, अगदी कळत्या वयापासून ते वयाच्या अंतापर्यंत या सर्वांसाठी, या सर्व वयोगटासाठी, गटातील व्यक्तींसाठी हे उपयुक्त आहे. दुसऱ्या कडव्यात म्हणतात, ते वाट पुसल्या विन जाऊ नये, फळ ओळखल्या विन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. तर वाट विचारल्याशिवाय जाऊ नये असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला ज्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गाची सर्व माहिती मिळवूनच प्रवासाला जावे.
हा एक अर्थ. आणि भक्तीमध्ये परमार्थ साधत असताना परमार्थाचा वाट दाखविणारा जो सद्गुरु गुरु असतो त्याला विचारल्याशिवाय त्या परमार्थाची वाट चोखाळायची नसते, हे पण सांगायचंय. म्हणजे गुरुविना कोण दाखविलं वाट असं म्हटलेलं आहे. आता आपण फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये. फळ ओळखूनच खातो, यात काय नवीन सांगितले असं पण बऱ्याच मुलांना वाटत असतं. परंतु फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये असं म्हणत असताना कोणते हे फळ, म्हणजे प्रापंचिक, व्यावहारिक का पारमार्थिक, आपल्याला निवडायचं आहे असं संत रामदास म्हणतात. रस्त्यात पडलेली वस्तू घेऊ नये असं म्हटलेलं आहे. किती जण घेत नाहीत रस्त्यात पडलेली वस्तू. अगदी किरकोळ वस्तू पडली तरी लोक सोडत नाहीत. आपली नसताना ती आपली समजून घेतात. हेच तर टाळायचंय ना, आपल्याला हेच टाळायचंय. आणि जी वस्तू आपली नाहीच आहे कशाला घ्यायची ती वस्तू, असं म्हणतात समर्थ रामदास. खर तर ही साधी गोष्ट आहे, आचरणात आणायला फार अवघड आहे. म्हणजे आपल्याला किती मोह पडतो बघा. रस्त्यामध्ये एखादा रुपया जर पडला तरी आपला मोह सुटत नाही. एखादी वस्तू पडली दुसऱ्यांची, तो पुढे निघाला तरी त्याला न सांगता ती वस्तू आपल्याला कशी मिळेल आणि आपल्याला आपल्या खिशात ती कशी जाईल याचा विचार करतो. म्हणजे रस्त्यात पडलेली कोणतीही वस्तू म्हटलेली आहे, कोणतीही, अगदी मूल्यवान पासून ते अगदी किरकोळ असेपर्यंत ती वस्तू जी आपली नाहीच आहे ती कशाला घ्यायची, त्याच्यासाठी फार संयम लागतो. आणि मग हेच या ओळीतून संतांना सांगायचं आहे. पुढे म्हणतात ते, लोकांशी वागताना कसं वागावं, जनी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये. जनी अर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. ते म्हणतात की लोकांशी वागताना मनाचा आणि कृतीचा सरळपणा असावा. द्रव्य मिळवायचं, द्रव्य म्हणजे पैसा, संपत्ती, हे मिळवत असताना अनैतिक मार्गाचा, गैरमार्गाचा अवलंब करू नका. चांगल्या मार्गानेच पैसा मिळवावा, मेहनतीने, कष्टाने, श्रमानेच पैसा मिळवावा, तोच शेवटपर्यंत राहतो आणि तो चांगला मार्ग कधी सोडायचा नसतो. तोंडाळाशी भांडो नये, वाचाळाशी तंडो नये, संत संग खंडो नये अंतर्यामी. इथं आणखीन आपल्या दैनंदिन व्यवहारामधील अतिशय महत्वाची गोष्ट आहे की जे भांडखोर असतात, की जे वाचाळ असतात, भांडखोराशी भांडत बसू नये, वाचाळाशी वाद घालत बसू नये. कारण भांडखोराशी भांडत गेला तर भांडण आणखीन वाढतं आणि वाचाळाशी वाद घालत गेला तर विवाद वाढत जातो. तिथं आपण माघार घ्यावी, ते जर थांबवायचं असेल. आणि भांडण्याने प्रश्न मिटत नाही, भांडणाने उलट वाढत जातं, वादाने विवाद वाढत जातात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टाळून अंतरंगामध्ये संतांची संगत कायम ठेवा, त्यात खंड पडू देऊ नका. संत संगत म्हणजे चांगल्या व्यक्तींची संगत, सत्पुरुषांची संगत, सज्जनांची संगत. आणि आपण जगत असताना आपल्या सहवासात जसे जास्तीत जास्त चांगले लोक कसे येतील त्याची धडपड करावी लागेल किंवा त्याचा विचार करावा लागेल. पुढे म्हणतात, आळसे सुख मानू नये. सगळ्यात महत्वाचं, आळस अलीकडे फार वाढलाय सगळ्यांमध्ये. आणि मग सगळं काही बसल्या बसल्या मिळावं, काही कष्ट न करता, काही जबाबदारी न करता, हे पण चुकीचंच आहे ना. म्हणून आळस कधी सुखदायक नसतं, ते पुढं दुःखदायकच आणि त्रासदायकच होणार असतं. म्हणून आळस कधी करायचा नाही. चहाडी पण माणसं करतात, हा मानवी स्वभाव आहे, पण एकमेकाबद्दल चहाडी करणे हे मनात सुद्धा आणू नये असं म्हणतात संत. आणि अनुभव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य करू नये असं संतांचं सांगणं आहे, समर्थांचं सांगणं आहे. आणि त्याही पुढे जाऊन म्हणतात समर्थ रामदास, सभेत बोलताना लाजू नये. जसं आपण खाली बसून खूप बोलतो, खूप बडबड करतो, एखाद्या विषयावर उभं राहून बोल म्हणलं तर आपल्याला 2 वाक्य नीट येत नाही. कारण सभेमध्ये बोलायला उभे राहिल्यानंतर आपल्याला ऐकणारे खूप जण असतात. मग
हा जर प्रसंग आला तर सभेमध्ये न लाजता बोलता आलं पाहिजे, पण त्यात बाष्कळपणा कमी असावा, वायफळ बडबड नसावी. आणि पैज, आपण बरेच मुलं आजकाल पैज लावतात, तर हे पैज लावणे सुद्धा गैर आहे. कुठल्याही परिस्थितीत, कोणत्याही परिस्थितीत पैज लावायची नसते, हे समर्थ रामदास सांगतात. उपकार सुद्धा कोणाचा घ्यायचा नाही, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. का उपकार घ्यायचा नाही? कारण त्याच्यावर आपल्याला उपकार असतात आणि त्या उपकाराच्या खाली आपण दबलेलो असतो. आणि जर उपकार जरी घेतलास तर त्याची परतफेड करावी, किंवा उपकार करणाऱ्या व्यक्तीविषयी कृतज्ञता असावी. बघा किती चांगले गुण सांगितले त्यांनी आदर्श व्यक्तीचे. आणि समजा आपण उपकार घेतोच, कधी ना कधी नाईलाज असतो, आपल्याकडे बरेच जण मदतीला धावून येतात, आपण त्यांची मदत घेतो. पण ही मदत घेत असताना त्या मदतीविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता असलीच पाहिजे. आणि ती कधी ना कधी ते आपल्यावर ऋण असतं, ते ऋण फेडावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, दुसऱ्याला त्रास देऊ नये, दुसऱ्याला त्रास होईल असं आपलं वागणं नसावं. आणि विश्वासघात देखील कोणाचा करू नये. म्हणजे बघा, आपण जर थोडस निरीक्षण केलं, मुलांसाठी सांगतो, आजूबाजूला समाजामध्ये आपण स्वतः दुसऱ्यांना किती किती त्रासदायक होतो, किंवा दुसऱ्यांचा आपल्याला किती त्रास होतो, हे सहज लक्षात येईल. आणि विश्वास सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. आणि स्वतःवर तर विश्वास पाहिजेच, पण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या चांगल्या व्यक्तींबद्दल सुद्धा मनामध्ये विश्वास पाहिजे. आणि एखाद्याला विश्वासाने त्याचं मन, किंवा एखाद्या व्यक्तीला आपण विश्वासाने गृहीत धरलं आणि त्याचा आपल्यावर फार विश्वास आहे असं तो मानतो आणि आपणही मानतो, पण कधी कधी कसं होतं की विश्वासघात होतो. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग विश्वास ठेव, असं म्हणतात बघा नेहमी. विश्वास ठेव म्हणतो, पण कधी कधी आपल्याकडून जाणून बुजून, कधी कधी न कळत विश्वासघात सुद्धा होऊ शकतो. म्हणून हे करू नये. म्हणून तर आपल्याला विवेक बुद्धी जागृत ठेवायची, सत्सद बुद्धी जागृत ठेवायची, की मी हे करतो हे योग्य की अयोग्य, याचा विचार करता आला पाहिजे. पुढे म्हणतात, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकाशी. उद्योगीपणा सोडू नये, काहीतरी चांगला उद्योग करत असला पाहिजे. शिकणं, विद्यार्थी जसे शिकणं हा एक उद्योग आहे, काही ना काही नवीन शिकत जाणं, काही ना काही ज्ञान मिळवत जाणं, सतत चांगल्या कामात असावं. आणि सगळ्यात महत्वाचं, दुसऱ्यावर ओझ होऊ नये, दुसऱ्यावर अवलंबून राहू नये, स्वतःचा भार दुसऱ्यावर टाकू नये. ठीक आहे, आपण लहान असेपर्यंत आपण आपल्या आई वडिलांवर अवलंबून राहतो, पण पुढं पुढं जसे जशी आपलं वय वाढत जातं, तसं तसं आपली जबाबदारी सुद्धा वाढत जाते. आणि त्या जबाबदारीनुसार आपला भार दुसऱ्यावर होणार नाही याची काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटीच्या 2 कडव्यामध्ये महत्वाचं आहे, सत्य मार्ग सांडू नये, असत्याचे पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्य म्हणजे खरा मार्ग स्वीकारावा, सत्याचा मार्ग सोडायचा नाही, असत्याच्या मार्गाने जायचं नाही, असत्याचा कधी अभिमान बाळगायचा नाही, आणि नीतीच्या व पुण्याच्या मार्गानेच जाण्याचा निश्चय केला पाहिजे. आणि असं होतंय कधी कधी, तो खरं बोलत नाही मग मी का खरं बोलू, तो सत्याने जात नाही मग मी का जाऊ, ही जी होड लागलेली असते आणि ही स्पर्धा जी असते, ही स्पर्धा चुकीची आहे पूर्णपणे. दुसरा काय करतो यापेक्षा मी काय करतो, माझा मार्ग योग्य आहे ना, समोरचा अयोग्य मार्गाने चालत असेल तर मी पण त्याच मार्गाने जायचं का, समोरचा विद्यार्थी जर परीक्षेमध्ये कॉपी करत असेल तर मी पण करायचं का, कॉपी केल्यावर जर त्याला जास्त मार्क पडत असेल तर मग मी पण तसं का करू नये, ती गोष्ट चुकीची आहे. आपली जबाबदारी काय, आपला मार्ग काय, अभ्यास, अभ्यासाने सगळं मिळवायचं, अभ्यास केल्याशिवाय मिळत नाही काहीच. म्हणून सत्याचा हा जो मार्ग असतो ना, तो सांगायला तर सोपा आहे, पण तो अनुसरणे आणि तो मार्ग स्वीकारणे तितकंच अवघड आहे. पण ठरवलं तर करता येतं. अवघड म्हणलो मी, अशक्य नाही म्हणलो, अवघड, आव्हानात्मक, अशक्य नाही असं म्हणलेलं नाही, शक्य आहे, पण त्यासाठी मनाचा ठामपणाने निर्धार लागतो. म्हणून समर्थ रामदास म्हणतात की सत्य मार्ग अनुसरावा,
हा मार्ग सोडू नये, नीतीच्या मार्गाने जावे. मोठे लोक सुद्धा बोलतात आजकाल काही नीतीच राहिली नाही लोकांमध्ये. लोकांमध्ये राहिली नाही, पण माझ्यामध्ये किती आहे ते कोण विचार करणार? नीती आणि तिचा विचार दुसऱ्यांनी समोरच्यांनी करायचा का? आपण नाही का? मग नीती आणि तिचा वापर, चांगल्या गोष्टीचा वापर, चांगल्या कार्याची सुरुवात स्वतःपासून करायची असते. हे संत रामदाससह सगळ्या संतांनी सांगून ठेवले. आणि म्हणून हे मेहनतीने, अभ्यासाने, जबाबदारीने ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आता तुम्हाला तुकारामांचा एक अभंग आहे, गेल्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये होती, ती मॅडमना पण माहिती आहे. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. वनस्पतीचं जे ओलं मूळ आहे ते किती नाजूक असतं, ते जर कठीण खडक भेदू शकतं, तर मग आम्हाला आमच्या अभ्यासाने अशक्य गोष्ट का करता येत नाही? सगळ्यात महत्वाचं, संत तुकाराम त्यावेळेस कुठल्या शाळेत गेले नव्हते, कुठल्या कॉलेजमध्ये गेले नव्हते, पण त्यांचा अनुभव असा आहे, संतांचा अनुभव असा आहे, त्यांचे विचार असे आहेत, ते अनुभवानेच त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. हे नुसते लिहून ठेवलेलं नाही, हे त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे, स्वतः कृती केलेली आहे, स्वतः आचरण केलेलं आहे, स्वतः त्याचं अनुसरण केलेलं आहे. आणि हे सगळं अनुसरण करत असताना, स्वीकारलेलं असताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. असं आजकालच्या सारखं केलेलं नाही त्यांनी, लोका सांगे ब्रह्मज्ञानी आपण मात्र कोरडे पासा, तसं नाही सांगितलं. त्यांनी आधी कृती केली आणि मग सांगितले. म्हणून त्यांच्या विचारांना महत्व आहे. आणि म्हणून तर ते विचार स्वीकारणं, अनुसरणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मग शेवटी म्हणतात अपकीर्ती ते सांडावी, बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रसिद्धी करायची आहे, स्वतः प्रसिद्धी होती, पण कोणत्या मार्गाने प्रसिद्धी करायची? कीर्ती वाढवावी असं म्हटलेलं आहे. तर कशी वाढवावी? सारासार विचाराने सत्याची वाट मनात घट्ट धरून आपली कीर्ती वाढवावी. आणि म्हणून हा भावार्थ लक्षात घेत असताना भाव त्या कवीचा, त्या संतांचा लक्षात घ्यावा. आणि त्या पद्धतीने आपल्याला एकदम हे जमणार नाही, पण हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी जमू शकतात. हळूहळू ते आपण स्वीकारू शकतो. आणि मुलं त्या बाबतीत अधिक आघाडीवर असतात, चांगलं स्वीकारण्याच्या बाबतीत. म्हणून खास मुलांसाठी संतांची ही कविता आहे की बरीच लहान मुलं सत्य मार्गाने जात असतात, परंतु घरातली, समाजातलीच मोठी माणसं त्यांना बोलतात, आला मोठा राजा हरिश्चंद्राचा अवतार. हा राजा हरिश्चंद्र कोण होता? सत्य मार्गाने चालणारा. असं उपहासाने बोललं जातं बघ आज मुलांना, पण खरं तर तसं बोलू नये. आणि या ठिकाणी उत्तम लक्षण ही जी कविता आहे, संत अतिशय तळमळीने सांगतात. आता आपण काय करूया, कवितेचं सौंदर्य कशा पद्धतीने सौंदर्य लेखन करावं एक थोडक्यात या कवितेविषयी, म्हणजे एका कवितेविषयी आपण समजून घेऊया. तर आकलनात्मक कृतीमध्ये तुम्हाला कवी विचारले जातात, त्या रचनेचा संदर्भ विचारला जातो, रचना प्रकार विचारला जातो, विषय विचारला जातो, संदेश विचारला जातो. कदाचित कधी कधी अपूर्ण ओळ दिलेली असते, ती ओळ पूर्ण करा, किंवा शब्द गाळलेला असतो तो शब्द पूर्ण करा, असं आकलनात मध्ये विचारलं गेलेलं असतं, विचारू शकतात. ते आपण सारे मुलं सोडवू शकता. पण काव्य सौंदर्य आणि रसग्रहण हा भाग आला की आपली लेखनी डळमळीत व्हायला लागते, मन चलबिचल होतं, कारण थोडासा तो भाग आपण समजून घेतलेला नसतो. आणि हे समजून घेण्यासाठी एक तर आपल्याला ती कविता पूर्णपणे वाचावी लागते, त्यातील विचार, भावार्थ, कल्पना या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. थोडस मुलांच्या दृष्टीने, तुमच्या दृष्टीने जर विचार केला, थोडस आव्हानात्मक आहे ते, पण सरावाने आणि अभ्यासाने ह्या सगळ्या गोष्टी जमू शकतात तुम्हाला सुद्धा. तर काव्य सौंदर्य लिहित असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला. तर काव्य सौंदर्यामध्ये नेमकं काय काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तर दिलेल्याच आहेत, पण त्याही पेक्षा माझ्या मनामध्ये माझ्या सोयीने काव्य सौंदर्याच्या या साऱ्या बाबी कशा लक्षात ठेवता येतील हा पण तितकाच महत्वाचा भाग आहे. आता काव्य सौंदर्यामध्ये कवीची मूळ संकल्पना, कवीची भावना, कवीचे विचार,
त्या कवितेमधील विशिष्ट शब्द रचना, त्यातील अलंकार, वृत्त या सगळ्यांचा कवितेमध्ये कशा पद्धतीने उपयोग केला गेला आहे, कवीचा अनुभव, या सर्वांचा समावेश या काव्य सौंदर्यामध्ये केला जातो. आता एखादा कुठलाही कवी जरी घेतला तर त्या कवितेच्या भावना त्या शब्दामध्ये उतरत असतात किंवा त्या कवितेमध्ये विचार पण प्रकट होत असतात. त्या दृष्टीने आपण त्या कवितेकडे पाहायचं आहे. काव्य सौंदर्य जाणून घ्यायचं असेल तर कवितेचा विषय, आशय, विचार, मूल्य, संदेश, भावभावना यातून काव्य सौंदर्य प्रकट होत असते. कवितेला सौंदर्य आहे. जसं आपण आपल्या स्वतःला सजवण्यासाठी अलंकार वापरतो, घर सुंदर दिसावा म्हणून रंगरंगोटी करतो, स्वयंपाक खोली चांगली दिसावी, सुसज्ज दिसावी म्हणून आई विशिष्ट पद्धतीने भांड्याची मांडणी करत असते, पडदे लावत असतात, छताला वेगवेगळे डिझाईन नक्षीकाम असतं. हे का असतं? ही धडपड का असते? तर सुंदर दिसावं. कवितेत देखील तसंच आहे. कवितेमध्ये सुद्धा सौंदर्य आहे. मग हे सौंदर्य कुठं दडलेलं आहे हे उलगडून दाखवायचं असतं आपल्याला. कविता उत्स्फूर्तपणे करत जातो तेव्हा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच येतात. पण वाचणारा अभ्यासक जो असतो ना, विद्यार्थी जो असतो, त्याने ह्या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवायच्या असतात. आता कधी कधी आपल्या ह्याच्यामध्ये कृतीपत्रिकेमध्ये कविता आवडली तर का आवडली, आवडली नसेल तर का आवडली नाही, याचं कारण सुद्धा सांगता आलं पाहिजे. म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा आम्हाला एखादी गोष्ट आवडली, एखादी वस्तू आवडली तर का आवडली हे सांगू शकतो ना आपण. तसं कवितेमध्ये सुद्धा ओळ आवडते. का आवडते? कारण त्यातल्या विचारामुळे, त्यातल्या मूल्यांमुळे, त्यातल्या संदेशामुळे किंवा त्यामध्ये कवीची उत्स्फूर्त भावना व्यक्त झाल्यामुळे, म्हणून ती ओळ आवडते. न आवडण्याचं पण कारण तसंच आहे. कारल्याची भाजी सर्रास कोणाला आवडत नाही कारण ती कडू आहे, हे सांगितलं ना आपण कारण त्याचं. तसं कवितेची ओळ सगळ्यांनाच आवडेल असं नाही, आवडणार पण नाही, पण ते का आवडत नाही हे पण सांगता आलं पाहिजे, हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. आता काव्य सौंदर्यामध्ये विचार सौंदर्य, अर्थ सौंदर्य आणि भाव सौंदर्य हे 3 घटक असतात आणि ते परस्पराशी संबंधित असतात. आणि काव्य सौंदर्य ही कृती आपल्याला 2 परिच्छेदामध्ये सोडवायची आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवा, असायला ही 2 गुणांसाठी आहे. पण तरी पण 2 परिच्छेदामध्ये छोटे छोटे परिच्छेद पाडायचे त्या गुणाला अनुसरून. म्हणजे त्याला किती गुण आहेत? 2. त्या 2 गुणाला अनुसरून आपल्याला किती लिहायचे? 6 ओळी लिहायचे, 7 ओळी लिहायचे, बस एवढंच. पण त्याच्यामध्ये पण 2 परिच्छेद जर केलात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने मांडता येईल आणि गुण पण त्या पद्धतीने मिळू शकतात. पुढे बघणारच आपण. आता काव्य सौंदर्यामध्ये काय बघा, अर्थ सौंदर्यामध्ये कसं येतं बघा, मी सांगतो. अर्थ सौंदर्यामध्ये कवितेचा विषय असतो, कवितेची मध्यवर्ती कल्पना की जी पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे परिचयामध्ये. आशयाला पुढे नेणारा विषय असतो, शब्दांचा चपकल वापर असतो, अर्थछटा असतो. म्हणजे कवितेमध्ये जे शब्द असतात त्याला कदाचित 2 अर्थ असतात, त्यामागे दडलेला पण अर्थ असतो, तो आपल्याला सांगता आला पाहिजे. विचार सौंदर्यामध्ये कवितेतून प्रकट होणारा विचार, यामध्ये विचार आलेला आहे बघा, की पहिल्या ओळीपासून शेवटपर्यंत विचारच विचार आहेत, उपदेशच उपदेश आहेत, संदेशच संदेश आहेत. आणि ही अनुभवातून आलेली कवीला वैचारिकता आलेली कवितेमध्ये आपल्याला दिसेल. आणि या कवितेमधील विचारातील वेगळेपणा काय आहेत, विचारांच्या मांडणीचे वैशिष्ट्य काय, हे पण आपल्याला या ठिकाणी सांगायचं. मी तुम्हाला उदाहरणासह काव्य सौंदर्य कसं लिहायचं हे पुढे दाखवणारच आहे. भाव सौंदर्य बघा, कवितेतून व्यक्त होणारा भाव म्हणजे तो आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे. वाच्यार्थ पलीकडचा भावार्थ म्हणजे शब्द उच्चार शब्दशः अर्थ न घेता त्याच्या पलीकडील लपलेला अर्थ पण आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. बघा, उत्तम लक्षण या कवितेवर एक काव्य सौंदर्य कृती आपण दिलेली म्हणण्यापेक्षा विचारली गेली असं म्हणूया. तर लिहायचं कसं बघा, कवितेची ओळ वाचतो मी. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये. तर समर्थ रामदास रचित उत्तम लक्षण या कवितेमध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्श व्यक्तीने काय करावे काय करू नये याविषयी मार्गदर्शन केले आहे. सत्य मार्ग अनुसरून विवेक बुद्धीने वागावे असा संदेश कवीने दिला आहे. हा झाला पहिला परिच्छेद. तर काव्य सौंदर्य कृती सोडवत असताना किंवा रसग्रहण कृती सोडवत असताना किंवा गद्याचं पण स्वमत सोडवत असताना
आम्हाला आमच्या धड्याची नावे, पाठाची नावे, त्याचे लेखक लेखिका, कवी, कविता असेल तर कवी कवयित्री, यांची नावे आम्हाला माहित पाहिजेत. आणि हे का लिहायचं? कारण आपल्याला जर जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर हे महत्वाचं आहे. आणि तपासणारा आम्हीच असतो, सगळे तपासणारे शिक्षकच असतात. पण लिहिणं, उत्तर पत्रिका जी असते किंवा कृती पत्रिका जी असते त्यात तुम्ही जे उत्तर लिहित असता ते तुमचा म्हणजे त्या विद्यार्थ्याचा तो आरसा असतो. आणि त्या आरशामध्ये जे उत्तराचं प्रतिबिंब पडलेलं असतं ते खरंच विद्यार्थ्याने अभ्यास पूर्ण केले का, गाईड मधून अपेक्षित मधून उचलून लिहिले का, पोपटपंची केले का, मनाने अभ्यासाला धरून त्यांनी ती कृती सोडवली हे लक्षात येतं. आणि जर अशा पद्धतीने जर तुम्ही लिहिलात तर निश्चितच तुम्हाला गुण जास्त मिळू शकतात. हे त्यामागचं कारण आहे. मी असं का सांगतो, त्यामागचं कारण आहे. आणि या पद्धतीचं जे लेखन आहे इथं जे तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते तुम्हाला कुठल्या गाईड मध्ये किंवा कुठल्या अपेक्षित मध्ये किंवा पॉकेट स्टडी मध्ये तुम्हाला मिळणार नाही किंवा कुठल्या नोट्स मध्ये मिळणार नाही. कारण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात पण आपण नेमकं त्याकडे दुर्लक्ष करत असतो. त्याचा आधार घेत नाही आपण फारसे मुलं, आज सर्रासपणे असं दिसतंय. आणि मग नेमकी चुकीच्या जागेकडे आपण जातो. कारण एका कवीने म्हटलंय, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. या ठिकाणी हे आपल्याला महत्वाचं आहे की मला यातून काय सांगायचं आहे हे पण तितकंच महत्वाचं. आणि त्या ठिकाणी पुढच्या परिच्छेदामध्ये जे विचार सौंदर्य आहे ते इथं दिलं गेलेलं आहे. आदर्शवत्वाची संकल्पना स्पष्ट करताना संत रामदास म्हणतात की कोणाचा उपकार घेऊ नये, जर घेतलाच तर त्याची परतफेड त्वरित करावी. कुणाविषयी मनात विनाकारण द्वेषभाव घेऊन त्रास देऊ नये, कुणाचा विश्वासघात करू नये, आपल्या वर्तनामुळे इतरांना दुःख होईल असे वागू नये. थोडक्यात समाजात वावरत असताना आदर्श विचारसरणी आपल्यापुढे ठेवली आहे. सदाचरण हे महत्वाचे असते. उत्तम लक्षण या कवितेतून अगदी मोजक्या शब्दात व अतिशय प्रभावीपणे सद्गुणांचा पुरस्कार केला आहे. हा त्यातला विचार आहे त्या ओळींमधला, त्या पंक्तीमधला. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि एवढी काय कविता अवघड नाही. आपल्या पाठ्यपुस्तकाला सगळ्या कविता अतिशय सोपी आहे. त्यातले भरत वाक्य एखादी दुसरी कविता जर अपवाद सोडली तर सर्रासपणे आपल्याला सहज आकलन होईल, सहज समजेल अशा कविता आहेत. त्यानंतर रसग्रहणाचा भाग घेऊया आपण. मी इथं थोडक्यात सांगतो. रसग्रहणामध्ये सुद्धा काय आवश्यक आहे बघा. आशय सौंदर्य आलं पाहिजे, काव्य सौंदर्य आलं पाहिजे, भाषिक सौंदर्य आलं पाहिजे किंवा भाषिक वैशिष्ट्य आपण म्हणतो. आणि आशय सौंदर्यामध्ये काय समाविष्ट आहे? कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश किंवा उपदेश, नैतिक मूल्य, एकत्रित अनुभव. काव्य सौंदर्यामध्ये काय अपेक्षित आहे? अलंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, प्रतीके, रूपक, विविध भावना, अर्थ सौंदर्य, विचार सौंदर्य. भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय अपेक्षित आहे? कवीची भाषा शैली काय आहे, त्यामधले संवादात्मकता किती आहे, बोली भाषेचा वापर केलाय का, निवेदनात्मक आहे का, चित्रात्मक आहे का, त्या कवितेतील शब्द किंवा रचना लयबद्ध आहेत का, नाद माधुर्यता त्यामध्ये आहे का, वृत्त आहे का, अलंकार आहेत का, सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आपल्याला. म्हणजे काव्य सौंदर्य आणि रसग्रहण हे थोडस जवळ म्हणजे परस्पर निगडीत आहेत. आता त्याचं पण एक उदाहरण सोडवलेले आपण. आता बरेच मुलं पाठ्यपुस्तकामध्ये कसं दिलंय त्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करतात किंवा गाईड मध्ये पण तसंच दिलंय. वरती शीर्षक घालतात ते रसग्रहणाच्या वेळेस आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्य असं शीर्षक घातलं जातं. आपल्या पुस्तकामध्ये ते दिलंय याचं कारण असं आहे की ते आपल्याला समजावं, मुलांना समजण्यासाठी वरती त्यांनी शीर्षक दिलेलं आहे. पण लिहिताना आपल्याला रसग्रहणाची कृती 3 परिच्छेदामध्ये करायची आहे. आणि मग ही कृती 3 परिच्छेदामध्ये का? तर आपल्याला रसग्रहणामध्ये जे 3 महत्वाचे घटक आहेत ते आपोआपच तिथं प्रकट झालेले आहेत. आणि रसग्रहणामध्ये जे 3 घटक सांगितलेले त्यामध्ये प्रत्येक घटक त्यामध्ये आलाच पाहिजे असं नाही. जे आहे तेवढंच लिहायचं आपल्याला, नसलेलं लिहायचं नाहीये. ही पण गोष्ट महत्वाची आहे. आता मी आता सांगितलं की एवढं आहे एवढं आहे, पण प्रत्येक पंक्तीमध्ये ते सगळे असेलच असं नाही. त्या काव्य पंक्तीमध्ये ज्या काव्य पंक्तीचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे त्या काव्य पंक्तीमध्ये जे
काव्य सौंदर्याचे जे घटक असतील किंवा आशय सौंदर्याचे जे घटक असतील किंवा भाषिक वैशिष्ट्य जे असेल तेच लिहायचे आपल्याला, नसलेलं लिहायचं नाही. ही पण गोष्ट महत्वाची. आता बघा 3 परिच्छेदामध्ये आपल्याला काव्य पंक्तीचं रसग्रहण करायचंय. पूर्ण कविता रसग्रहणाला नाही, विशिष्ट काव्य पंक्तीच विचारल्या जातात, ओळीच विचारल्या जातात, हे पण लक्षात घ्या. पूर्ण कविते रसग्रहण करणं पण फार मोठी गोष्ट आहे. आपण फक्त काव्य पंक्तीचं रसग्रहण करायचं आपल्याला सध्या. आता बघा काव्य पंक्तीसाठी आपण रसग्रहणासाठी घेतलेला आहे, सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. आता पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे बघा, मुलांनी काय लिहिलं पाहिजे लक्षात ठेवा मुलांनो. उत्तम लक्षण या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना मांडताना काय करावे काय करू नये याबाबत अचूक मार्गदर्शन केलेलं आहे. प्रपंच व परमार्थ समजून घेताना व्यक्तीने व्यवहारात प्रत्यक्षात कसे वागावे हे नेमक्या शब्दात सांगितले आहे. विवेकाने वागावे, अपकीर्ती होईल असे वर्तन करू नये असाही संदेश या कवितेत दिला आहे. म्हणजे बघा हे आपल्या कवितेच्या पाठपरिचय मधलाच हा भाग इथं मी घेतला. का घेतला, थोडासा शब्द बदल केला आणि माझ्या मनाने मी ते लिहिलं. तसं तुम्हाला पण थोडासा शब्द बदल अर्थ बदल न होऊ देता आपल्याला तसं करता आलं पाहिजे. दुसरा परिच्छेद बघा, संत रामदास यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन व्यक्तीने कसे वागावे हे स्पष्ट करतात. जीवनात सत्याचा मार्ग सोडू नये, खोटेपणाने वागू नये, खोटा अभिमान मिरवू नये, योग्य वर्तनाने स्वकीर्ती वाढवावी असा उपदेश करतात. पहिल्या 3 ओळीत यमक साधला आहे. प्रत्येक पंक्तीतून सद्विचार प्रकट झालेले आपणास दिसून येते. म्हणजे बघा आशय सौंदर्य झालं, काव्य सौंदर्य झालं. आता भाषिक वैशिष्ट्याकडे आपण येतो. तिसरा परिच्छेद, ओवी या रचना बंधातून रामदासांनी उत्तम विचारांची पेरणी केली आहे. शांत रसात्मक रचना व अल्पाक्षरत्व हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय. अचूक शब्द योजना यामुळे त्यांच्या काव्यातील विचार व अर्थ सौंदर्य अधिक खुलून दिसते. प्रस्तुत कवितेतून समर्थ रामदासांचा व्यासंग, चिंतन व समाज प्रबोधन याविषयी तळमळ दिसून येते. म्हणजे ह्या तिन्ही रसग्रहणामध्ये तिन्ही घटकांचा समावेश आपल्या कृतीमध्ये उत्तरामध्ये आला पाहिजे. आणि मग हे सगळं करत असताना याच्यासाठी आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागतो. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. एका तासातून किंवा एकदा कृतीतून एकदा वाचलं की संपलं असं नाहीये. थोडस आपल्याला वारंवार सराव करावा लागेल, वारंवार वाचावं लागेल. आणि ती कृती एकदा सोडवता आली, एकदा पक्क लक्षात आलं की बाबा ह्या रसग्रहणामध्ये हे 3 घटक आहेत, काव्य सौंदर्यामध्ये हे घटक आहेत, की काव्य सौंदर्य 2 परिच्छेदामध्ये आपण लिहिलं आणि रसग्रहण 3 परिच्छेदामध्ये आपल्याला लिहायला जमलं की काही चिंता नाही. कारण मुलांचे मार्क इथं जातात बघा, रसग्रहणामध्ये, उपजित लेखनामध्ये, काव्य सौंदर्यामध्ये. बाकीचं आकलनात्मक कृती मुलं सोडवू शकतात, परंतु ज्या गोष्टीवर म्हणजे लक्ष केंद्रित करायला पाहिजे तिथं थोडस सगळेच कमी पडतात असं मला वाटतं. आणि म्हणून बरेच जण इकडे दुर्लक्ष करतात, पण आपण नाही करायचं दुर्लक्ष. जे बरेच जण ज्याच्याकडे दुर्लक्ष करतात त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं, मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जमते. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये सोपं काय आहे, सगळीकडे अवघडच आहे. म्हणून काय मनुष्य जगायचं सोडतो? तसं नाही. विषय हे अवघड असू दे सोपे असू दे, आपले प्रयत्न कमी पडता कामा नये. मग ती काव्य सौंदर्याची कृती असेल, रसग्रहणाची असेल किंवा उपयोजित लेखनाचं असेल. आणि खरं तर पहिला पेपर असल्यामुळे मुलांना वेळ पुरत नाही. 80 गुणांचा पेपर सोडवत असताना मुलांना वेळ पुरत नाही, हे पण मान्य आहे. पण त्यासाठी आता वर्षभर सराव करावा लागतो. त्यातले 8 महिने तर आपले गेलेत. आणि उरलेल्या कमी वेळेमध्ये जेव्हा तेव्हा परीक्षा होईल एप्रिल मे मध्ये, आता उरला किती वेळ, तर त्या वेळेमध्ये वेळेचं नियोजन करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्याशिवाय पर्याय नाही. आणि आणखीन एक आयडिया तुम्हाला सांगतो मुलांसाठी. आता माझी एक आयडिया सांगतो की जी माझ्या शाळेतल्या मुलांना मी सांगितली होती, कारण आमच्या शाळेतली मुलं अतिशय दुर्गम भागातली आहेत. तर आपण दिवसातनं आरसा किती वेळा पाहतो? किमान 4-5 वेळा तरी आरसा पाहतो. आरसा पाहण्याबद्दल माझं काय असं चुकीचं मत नाहीये. पहा आरसा जरूर, स्वतःला जरूर पाहावं. स्वतःला पाहत असताना स्वतःच्या आतमध्ये पण पाहावं. पण आणखीन एक गोष्ट करायची तुम्ही आरशाच्या
आरसा समोर भिंतीला लटकवलेला असतो, त्याच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला रिकामी जागा असते. मग एका बाजूला आपल्या धड्याची नावं, त्याचे लेखक, दुसऱ्या बाजूला कविता, कवितेची नावं. सहज आरसा बघता बघता ते बघायचं, रोज बघायचं, रोज. आणि माझ्या माहितीप्रमाणे 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्या कवितेची नावं, कवीची नावं, कवितेची नावं, लेखकाची नावं, लेखकाचे पाठ सगळे लक्षात राहते. पाठ करायची गरजच नाही, नुसतं बघायचं. आणि घरात वरडतील आई वडील, काय आरसा बघतो सारखं सारखं. नाही, आरसा बघत नाही मी, ते बघतो म्हणायचं. खरं तर आरसाच बघत असतात. परंतु आरसा पाहता पाहता आम्हाला ह्या चांगल्या गोष्टी करता येतात. तर माझं सांगणं असं आहे की हा तक्ता जर तुम्ही आरशात पाहता पाहता त्याच्याकडे नजर टाकली तर आपलं सुद्धा काम अभ्यासाचं सोपं होऊन जातं. म्हणून माझं असं मत आहे की मुलांनी ही गोष्ट टाळावी. ह्याला काय वेळ लागत नाही, ह्याला काय अभ्यास लागत नाही. सहज आरशामध्ये पाहता पाहता तो चार्ट आपल्या नजरेसमोर येतो. धड्याचे लेखक, कवी सगळे आपल्या लक्षात राहू शकतात. केलाय तो प्रयोग म्हणून मी सांगितलं. ह्याच्यामध्ये खर्च किती असणार आहे, पाठ करावं लागत नाही, पोपटपंचीने घासावं लागत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. आणि मग तुम्हाला लक्षात येईल 1 महिन्याने 2 महिन्याने बघा की आपल्याला सगळं यायला लागलं. का तर तो त्याचा विधायक परिणाम आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण अभ्यासाची तयारी ठेवावी आणि वेळापत्रक आखून घ्यावं अभ्यासाचं, की आता कमी वेळेमध्ये आपल्याला कसं होईल याचा विचार न करता कमी वेळेमध्ये मला जास्तीत जास्त कसं करता येईल, कशा पद्धतीने जास्तीत जास्त आपल्याला सोडवता येईल याचा आपण जरूर विचार करावा. वेळ कमी आहे म्हणून नाही विचार करायचा, तर कमी वेळेत मला कसं जास्तीत जास्त अभ्यास करता येईल याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. ठीक आहे, थांबतो मी. आज मला सांगलीतील या शाळेतील विद्यार्थ्यांना काही सांगण्याची संधी दिली, त्यामुळे सौ वैशालीताई आडमुठे मॅडम यांचा मी आभारी आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुद्धा सहकार्य केलं, त्यांचे पण मी आभारी आहे. आणि मी इथं जरा थांबतो. धन्यवाद सर. आज अनेक तांत्रिक अडचणी आल्या, पण यावर मात करत का होईना आपण शेवटी हे वेबिनार यशस्वीरित्या आपण पूर्ण करू शकलो. आज आपण आंतरजालाच्या माध्यमाद्वारे पद्यचार, उत्तम लक्षण या कवितेबाबत खरोखर सर अतिशय सुंदर आणि ओघवत्या भाषा शैलीमध्ये पीपीटीच्या माध्यमाद्वारे, अगदी पीपीटीचं जर त्यांचं बारकाईने जर निरीक्षण केलं तर कलरफुल असे पीपीटी आपल्याला पाहायला मिळतात बघा, की जेणेकरून विद्यार्थी सुद्धा त्या पीपीटीकडे आकर्षित होतील अशा पद्धतीनं त्यांनी पीपीटीचं सादरीकरण केलं आणि सुंदर असं मार्गदर्शन केलं. मग त्याच्यामध्ये संत रामदासांचा परिचय असेल, कवितेचा भावार्थ असेल, काव्य सौंदर्य, विचार सौंदर्य आणि भाव सौंदर्य यामध्ये नेमका फरक काय आहे आणि दिलेल्या ओळींचं रसग्रहण कसं करावं किंवा कृतीपत्रिकेमध्ये ही कृती कशी सोडवावी. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका असतात सर, किती ओळीमध्ये आपण रसग्रहण लिहावं किंवा किती ओळीमध्ये आपण काव्य सौंदर्य लिहावं. कुठलीच शंका सरांनी मागं ठेवलेली नाही. तरी पण एक मुलांना एक संधी, जर तुम्हाला कुठली अडचण असेल काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण सोडवत असताना तर जरूर विचारा. हो, नाही सरांनी सुंदर. आणि एवढंच नव्हे तर जाता जाता पाठ्यपुस्तकातील कवितेंचा कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीनं अभ्यास करावा किंवा कृतीपत्रिका कशी सोडवावी याबाबत खरंच सरांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं. सर आपलं मनापासून आभार. शेवटी आपण आभाराकडे वळूया. मी माझ्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी साक्षी खोत हिला निवेदन करते की तिनं सरांचं आभार व्यक्त करावं. साक्षी खोत. सर, आज तुम्ही उत्तम लक्षण या कवितेबद्दल खूप छान असा संवाद साधला. कोणत्या मार्गाचा स्वीकार करावा आणि कोणत्या मार्गाने पुढील वाटचाल करावी याबद्दल छान असे मार्गदर्शन केले. उत्तम लक्षण या कवितेचा भावार्थ समजून सांगितला. कवितेचे आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये, स्वमत कसे लिहायचे ह्या लेखनाचे ही प्रश्न तुम्ही आम्हाला सोप्या भाषेत समजून सांगितले. अतिशय साध्या आणि सरळ मोजक्या शब्दात तुम्ही आम्हाला बहुमोल असे मार्गदर्शन केले. याबद्दल तुमचे मी यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगरच्या वतीने खूप खूप मनपूर्वक आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद.